नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एका पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये घेऊन अशा साड्या तुम्हाला दाखवणार नाहीये, तर मी रँडमली तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशा सगळ्या प्रकारात येणाऱ्या साड्या दाखवणार आहेत. आणि ह्या साड्या खरं तर एकदम स्वस्त अशा मिळालेल्या आहेत मला मिशोवरती आणि खूपच चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या अशा मी त्या शोधून काढलेल्या आहेत. जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया त्या सुंदर अशा साड्या आणि ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या साड्या असणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. HYPE असं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहिलेलं दिसेल, तर त्याच्यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. तर अशा छान मस्त हलक्या फुलक्या तरी सुद्धा दिसायला देखण्या अशा साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यातली पहिली साडी मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करते आणि ही साडी इतकी सुंदर आहे. मेन म्हणजे या साडीमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे शेड्स बघायला मिळत आहेत. सो इथे तुम्ही बघू शकता. ही बघा, हा तुम्हाला मिळतो एकदम असा छान लाईट ग्रीन कलर आहे. त्याच्यानंतर हा जो एक पिकॉकची शेड असते, पिकॉक जसं असं मोराचा रंग कसा असतो एकदम त्याच्यामध्ये जाणारे हे रंग आहेत. सो हा एक रंग तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये हा छान असा डार्क मध्ये जाणारा रॉयल ब्ल्यू कलर आहे. तो सेम पिकॉकची शेड आहे ह्या साडीमध्ये आणि 3 वेगवेगळे असे शेड तुम्हाला या साडीत मिळत आहेत. साडीचं फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे एकदम. इथे तुम्हाला हे पूर्ण जरी विविंगचं काम मिळतंय आणि पदर बघू शकता किती सुंदर आहे तो. हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते. अशा या 3 रंगांच्या 3 छटा तुम्हाला ह्या साडीमध्ये बघायला मिळत आहेत आणि पदर पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिलेला आहे तो. आणि तुम्ही जर क्लोजली बघितलं आता लांबून तुम्हाला असं वाटेल की ही साडी प्लेन आहे, पण नाही, प्लेन नाहीये. तुम्ही क्लोजली बघा, ह्याच्यावरती पूर्ण तुम्हाला छान अशी पूर्ण ही याच्यावरती फुलांची नक्षी मिळते आणि पूर्ण साडी तुम्हाला ही अशाच प्रकारे मिळणार आहे. सॉफ्ट असं फॅब्रिक आहे, नेसल्यानंतर अतिशय सुंदर दिसणार आहे ही साडी. कोणत्याही सणावाराला कोणत्याही कार्यक्रमाला नेसा, तुम्ही अतिशय उठून दिसाल. आणि अशाच प्रकारच्या साड्यांना खरं तर आपल्याला हव्या असतात ज्याच्यामध्ये आपण पटकन तयार होऊ शकतो आणि छान कम्फर्टेबल राहून ते आपण कॅरी पण करू शकतो. आणि इकडे शेवटी तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्यांनी असं बांधणी प्रिंटमध्ये तुम्हाला हे जे ब्लाऊजचं फॅब्रिक आहे ते दिलेलं आहे. हे तुमचं ब्लाऊज आहे. सो डेफिनेटली तुम्ही मस्तपैकी हे स्टिच करून घेऊ शकता 3 शेडमध्ये. सो थोडे वेगळे रंग मी हे निवडले आणि मला खरंच ही साडी खूप जास्त आवडली आहे. सो ही साडी तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करते आणि ज्या प्राइस रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये एकदम मस्त आहे ही साडी. नक्कीच तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता. नेक्स्ट ही साडी मी तुम्हाला दाखवते, तर ही तुम्ही बघू शकता. आता सध्या ट्रेंडमध्ये जे चालू आहे ब्रश प्रिंट साडी, तुम्ही ऐकलं असेल तर ह्याच्यावरती हे ब्रश पेंट केलेलं असतं आणि त्याच्याभोवती तुम्हाला हँडवर्क करून मिळतं किंवा छान छान त्याच्यावरती तुम्हाला मस्तपैकी असं कटदाना वर्क किंवा असं वेगळं थोडंसं ग्लिटर वर्क वगैरे असं त्याच्यावरती करून मिळतात. आता अशा प्रकारच्या साड्या सुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. जसं मागे मी तुम्हाला मिरर वर्कच्या साड्या दाखवल्या होत्या, तर आता ब्रश प्रिंटच्या साड्या सुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत. त्यातलीच ही एक साडी अतिशय स्वस्तात घेतलेली आणि छान मस्त जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही साडी मिळते. तो आपण जसं पेंटिंग करतो कलर्सनी वगैरे, सो एक्झॅक्ट हे तुम्हाला साडीवरती पूर्ण हे जे आहे तर हे पूर्ण तुम्हाला म्हणजे पेंट केलेले आहेत. हे साडीवरती पेंट आहे बघा, हाताला पण जाणवतंय हे पूर्ण रंग आहेत हे. सो अशा प्रकारे हे ब्रश पेंट केलेले असतात, अतिशय सुंदर दिसतात आणि फुलांची डिझाईन बघा किती छान आहे. आणि त्याला अजून त्यांनी उठावदार करण्यासाठी इकडे त्यांनी अशा प्रकारे हे बघा तुम्ही बघू शकता याच्यावरती हे असं थोडंसं त्यांनी गोल्डन ग्लिटरचा इथे यूज केलाय. आता हे जे ग्लिटर आहे हे वेगळ्या प्रकारचं आहे, म्हणजे जे थोपलेलं ग्लिटर असतं तसं नाही आहे. तर तुम्हाला माहिती असेल की तशा प्रकारचे पण काही कलर्स असतात, एक ग्लिटर असतं त्याच्यामध्ये, तर तशा प्रकारचं हे पेंट इकडे यूज केलेलं आहे, बट ते अजिबात हाताला लागत वगैरे नाहीये. तर अशा प्रकारे ही तुम्हाला इथे छान सुंदर प्रिंट मिळते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ही साडी. वेगळं काहीतरी म्हणून अशा प्रकारच्या साड्या पण तुम्ही डेफिनेटली ट्राय करायला पाहिजे आणि ह्या रेंजमध्ये तुम्हाला इतकी सुंदर साडी मिळते तर कशाला सोडायची. तर हे बघा, अशा प्रकारे पूर्ण साडीवरती हे तुम्हाला पूर्ण हे पेंट मिळणार आहे. आणि ऑफकोर्स याच्यामध्ये तुम्हाला काही ब्लाऊज पीस मिळणार नाहीये, कारण की एकदम स्वस्तातली साडी आहे आणि त्याच्यामध्ये वेगळं असं काही त्यांनी ब्लाऊज पीस दिलेलं नाहीये. तर तुम्ही वेगळं तुम्हाला हवं तर तुम्ही डेफिनेटली याच्यावरती ब्लाऊज कॉन्ट्रास्ट वगैरे डेफिनेटली घालू शकता. वेगळ्या प्रकारची साडी नेसायची आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारच्या ह्या साडीसोबत जाऊ शकता.
नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते ती साडी बघू शकता. अतिशय सुंदर आणि पार्टी वेअर साडी म्हणून तुम्ही या साडीला कन्सिडर करू शकता. आणि ह्याच्यावरती पूर्ण कड्डाना वर्क दिलेला आहे, सिक्वेन वर्क दिलेला आहे आणि छान मस्त जॉर्जेट फॅब्रिकची ही साडी आहे. आणि रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तो. आणि किंमत बघून तर तुम्हाला एकदम आश्चर्य वाटेल की ह्या किमतीमध्ये तुम्हाला इतकी सुंदर पार्टी वेअर साडी मिळते. सो इथे तुम्ही बघू शकता, हे बघा याच्यावरती अशी छान बटरफ्लायची डिझाईन दिलेली आहे आणि पूर्ण ह्याच्यावरती हे सगळं कड्डाना वर्क आणि सिक्वेन वर्क आहे. पूर्ण साडीवरती तुम्हाला पदरावरती किती सुंदर हे काम दिलेलं आहे. आणि इथे तुम्हाला छान मस्त ही त्यांनी लेस सुद्धा लावून दिलेली आहे. सो अशा प्रकारे साडीचा मस्त हा पदर असणार आहे, एकदम हेवी वर्कचा. आणि खरंच सांगते, नाईट फंक्शन किंवा नाईट पार्टीसाठी जेव्हा तुम्ही ही साडी नेसाल ना तर खूपच सुंदर दिसाल. अशा प्रकारे ह्या पूर्ण पदरावरती तुम्हाला मस्त कड्डानाचं वर्क दिलेलं आहे आणि सिक्वेन वर्क दिलेलं आहे. इनफॅक्ट तुम्ही हे बटरफ्लायचे डिझाईन पण बघू शकता. सो त्याच्या पुढे मग बॉटमला तुम्हाला ही जी डिझाईन आहे ती कंटिन्यू होत जाणार आहे. आणि फॅब्रिक पण अतिशय सुंदर आहे एकदम. सो अशा प्रकारे ही साडी पूर्ण असणार आहे. आणि अगेन ह्या साडीमध्ये सुद्धा तुम्हाला वेगळं असं ब्लाऊज पीस नाही आहे, विदाऊट ब्लाऊज पीस ही साडी तुम्हाला रिसीव्ह होतीये. ज्या रेंजमध्ये आहे ना त्याच्यामध्ये एकदम मस्त अशी ही साडी आहे. सो डेफिनेटली तुम्ही या साडीसोबत जाऊ शकता. नेक्स्ट तुम्ही बघू शकता, नेक्स्ट आहे ही सुंदर अशी लेमन येलो कलरची ही साडी आहे. ऍक्च्युली तो अशी ही बनवा बनवीमध्ये तुम्ही बघितलं असेल लिंबू कलरची साडी. तर माहिती नाही, मला एकदम अचानक असं वाटलं की आपण लेमन कलरची साडी घ्यायला पाहिजे म्हणून. तर याच्यावरती मला सुंदर अशी ही साडी दिसली आणि फ्लोरल प्रिंट आणि त्याला जे छान मस्त टॅसल्स वगैरे दिलेले आहे. सो त्याच्यामुळे ही साडी खूप सुंदर दिसते. फ्लोरल प्रिंट तुम्हाला माहिती आहे की कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही. आणि इतकी सुंदर ही प्रिंट दिसते, किती सुंदर आहे तुम्ही स्वतःच बघू शकता. आणि याच्यावरती हे छान मस्त त्यांनी टॅसल्स दिलेले आहे, त्याच्यामुळे साडीला एक अजून छान लुक मिळतोय. सुंदर असं हे फॅब्रिक आहे एकदम साडीचं, एकदम सॉफ्ट असं फॅब्रिक आहे साडीचं. सो एस्पेशली ना असे समर सीझन मध्ये हा रंग तर अतिशय सुंदर दिसतो. साडीवरती पूर्ण तुम्हाला अशीच ही प्रिंट मिळणार आहे बॉटमला. आणि मग इकडे शेवटी त्यांनी ब्लाऊज पीस पण इतकं सुंदर दिलंय, हे बघा अशा प्रकारे. त्याच्यावरती सुंदर अशी फुलांची बारीक 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 छान अशी मस्त नक्षी दिलेली आहे. सो डेफिनेटली हे ब्लाऊज ह्याच्यावरती तुम्ही पेअर केलं तर सुंदरच दिसेल. सो मी ही साडी पण तुम्हाला हायली रेकमेंड करते. ज्या रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये एकदम मस्त अशी ही साडी आहे. सो डेफिनेटली तुम्ही ह्याच्यासोबत जाऊ शकता. नेक्स्ट जी साडी मी तुम्हाला दाखवते तर ही एक ओडिसाची, जर तुम्हाला माहिती असेल की संबलपुरी साडी ह्या तिकडच्या खूप फेमस अशा साड्या आहेत. जसं आपल्या महाराष्ट्राची पैठणी असते तसं ओडिसाची ही एक ओळख आहे संबलपुरी साडी. सो ही एक मी साडी घेतली, म्हटलं बघूया आपण कशा प्रकारे आहे. आणि डेफिनेटली वेगळ्या ठिकाणच्या साड्या सुद्धा आपण नक्कीच ट्राय करू शकतो. सो इथे तुम्ही बघू शकता हा साडीचा पदर आहे, याच्यावरती पूर्ण हे स्टोन वर्क दिलेलं आहे त्यांनी. आणि संबलपुरी साडी जशा प्रकारे असते सो तशीच तुम्हाला याच्यावरती पूर्ण ही डिझाईन मिळते. आणि इकडे ऍक्च्युली पदरालाच त्यांनी हा जो ब्लाऊज पीस आहे ना तो अटॅच केलेला आहे. काही काही साड्यांना पदरालाच अटॅच केलेला असतो. सो अशा प्रकारे हा ब्लाऊज पीस तुम्हाला त्याच्यासोबत मिळतोय. सुंदर आहे एकदम. पदर ह्याचा अशा प्रकारे असणार आहे, ठीक आहे. आणि मग पुढे पिंक कलर, पिंक अँड ब्ल्यू अशा कॉम्बिनेशन मध्ये ही साडी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता सुंदर असं स्टोन वर्क आहे. आणि त्याची जी प्रिंट आहे, डिझाईन आहे ती पण सुंदर आहे. पूर्ण विविंग आहे हे सगळं, काही प्रिंट वगैरे नाहीये. सो अतिशय सुंदर आहे. संबलपुरी साड्या सुद्धा खूप फेमस आहेत. त्याचं फॅब्रिक सुद्धा सुंदर आहे, म्हणजे तुम्ही मस्तपैकी ड्रेप करून ती कॅरी करू शकता अशा प्रकारचं याचं फॅब्रिक आहे. प्रत्येक ठिकाणाची साडीची एक वेगळी वेगळी ओळख असते. आणि नक्कीच आपण अशा प्रकारच्या साड्या डेफिनेटली एकदा तरी एक तरी आपण ट्राय करू शकतो. सो अशा प्रकारे ही सुंदर अशी ओडिसाची ओळख असलेली संबलपुरी साडी तुमच्यासमोर मी घेऊन आलेली आहे. आणि ज्या प्राइस रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर मिळाली आहे. साडी लेंथ वगैरे पण तुम्ही बघू शकता, साडीची खूप मस्त दिलेली आहे. आणि ब्लाऊज तर मी तुम्हाला दाखवलाच आहे. इनफॅक्ट लास्ट पर्यंत त्यांनी ही पूर्ण प्रिंट दिलेली आहे. माझ्याकडून तर मी तुम्हाला ही हायली रेकमेंड करते. नेक्स्ट तुम्ही बघू शकता, ही पण एक अतिशय सुंदर साडी आणि ही न्यू कलेक्शन मध्ये आली होती. सो मला वाटलं मी तुमच्यावर शेअर करावी, कारण ह्याच्यामध्ये ही मल्टी कलरची साडी आहे, म्हणजे अनेक रंग आहेत या साडीमध्ये. एकदम पार्टी वेअर अशी साडी आहे, दिसते किती सुंदर एकदम. तो हे बघा इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे इथे कटवर्क मिळतंय आणि पूर्ण ह्याच्यावरती हे एम्बेलिशमेंट केलेलं मिळतंय साडीवरती. आणि अशा प्रकारे तुमचा हा पदर असणार आहे आणि पूर्ण वेगवेगळे रंग आहेत त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे हा पदर असणार आहे.
मल्टी कलर मध्ये ही साडी आहे खरं तर, आणि मल्टी कलर सुद्धा खूप सुंदर दिसतात. एकदम सॉफ्ट असं फॅब्रिक आहे साडीचं. अशा प्रकारे असणार आहे. पूर्ण ह्या पदरावरती तुम्हाला हे पूर्ण सगळे बघा इकडे पूर्ण एम्बेलिशमेंट केलेलं मिळत आहे. डेफिनेटली पार्टी वेअर किंवा असं रेग्युलर सुद्धा तुम्ही ही साडी कोणत्याही प्रसंगी नेसू शकता. इतकी सुंदर आहे. आणि साडीचे मेन म्हणजे रंग बघा किती छान दिसत आहेत ते. बॉटमला तुम्हाला तसंच सेम जे एम्बेलिशमेंट आहे ते मिळणार आहे. आणि मग साडी पुढे तुमची अशीच असणार आहे. ठीक आहे. लेंथ वगैरे पण खूप छान आहे साडीची. आणि मग ह्याच्यात रनिंग हेच ब्लाऊज असणार आहे. आणि ह्याला इकडे तुम्हाला दिलेली आहे अशा प्रकारची जे एम्बेलिशमेंट आहे ते तुम्हाला इकडे दिलेलं आहे. सो हे ब्लाऊजचं मटेरियल आहे. सो हे तुम्ही कट करून हवं तसं स्टिच करून घेऊ शकता. सुंदर दिसेल साडी बरोबर. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारातल्या साड्या मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. आणि ज्या रेंजमध्ये आहे त्या रेंजमध्ये खूप छान आहेत या साड्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या लिंक मी दिलेल्या असतील तर नक्की तुम्ही त्या चेक करा आणि तुमच्यासाठी नक्कीच त्या तुम्ही घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.